किती उशीर आहे तुम्हाला यायला? सुखरूप आहात ना तुम्ही? नाही, एक मोठ्या संकटात सापडलोय. अगं बाई, काय झालं? काही नाही हो, घरी आलोय पण बायको स्वागतच करत नाही. अहो काय हे मस्करीचा विषय आहे का हा? हल्ली तुम्हाला याला जरा जरी उशीर झाला ना तरी जीव घाबरा गुबरा होतो माझा. त्यात विश्वास सुद्धा घरात नाहीये. ऐका, आता आलोय ना, तर मस्तपैकी हसून स्वागत करा ना. हसा बघू. खूप दिवस झाले तुम्हाला हसलेलं बघितलं नाही मी. हसा बघू. काही काय. बरं, कसा गेला आजचा दिवस? मस्त. पुण्यामध्ये मीटिंग झाली, कोकणातला बिझनेस जोमानं सुरू होणार आहे. अगं बाई, बघा मी म्हटलं होतं की नाही, एकदा का घरात पूजा झाली, विश्वाच्या लग्नाची सुपारी फुटली की सगळं काही नीट होणार. आता बघा, सगळ्या आनंदाच्याच बातम्या येणार. हे बरं आहे, म्हणजे कष्ट आम्ही करायचे आणि श्रेय मात्र विश्वाच्या लग्नाच्या सुपारीला द्यायचं. हो तसं नाही, म्हणजे एकदा का पूजा. एक मिनिट तुम्हाला सांगायचं राहिलं. अगं बाई, वडापाव. तनू, ए तनू, पुण्याला गेलात की मात्र आठवणीने आणता वडापाव तुम्ही. ये लवकर. हे घे, आज की नाही वडापावचा बेत आहे, प्लेट मध्ये काढून आण. आणि बरं का, आजही आप्पा तनूच्या हातून जेवले. काय? हो. अरे वा. आणि काका, ते ना माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न पण करत होते. काय? अप्पा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते? काय जादू केलीस तू त्यांच्यावर? अप्पा काय सांगत होते, सांग ना. म्हणजे नीटचं काही कळलं नाही मला, पण ना कोणत्या तरी मुलीबद्दल बोलू पाहत होते, जणू काही त्यांच्या मुलीबद्दल. काका, तुम्हाला कोणी बहीण आहे का? बाबा मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? मला भूक लागली, वडापाव द्या. हो काय, इतकी वर्ष झाली तरी लक्ष्मीताईंचं नावही घेत नाही तू. आता निदान तनूला हो म्हणाला असता तरी काय बिघडलं असतं? तुम्ही मगाशीच म्हणालात ना, आम्ही कुठल्याही गोष्टी विसरत नाही. तशाच आम्ही जुन्या जखमाही विसरत नाही. त्या जुन्या जखमांनी अजून खपली धरलेली नाही आणि कधी धरणारही नाही. पुन्हा हा विषय नको. आपल्याला बोलवलं तर आहे, पण त्या जानूच्या नवऱ्याकडे जायला मला तर जरा नकोच वाटतंय. गाईज, सेम माझी अजिबात इच्छा नाही. गाईज, आपण जानूसाठी चाललोय तिथे. आपण त्या जयंतशी फार बोलायलाही नको. अरे पण तुम्हाला इतकं विचित्र का वाटतंय तिच्या हसबंड विषयी? आपल्याला काय करणार आहे तो? तुला अंदाज नाही, तो एक नंबरचा व्हिम्सिकल माणूस आहे. गाईज, मला काय वाटतं, आपण जाऊयात तिथे. हे बघा, जानूच्या फोटोला नमस्कार करूयात, 5-1 मिनिटं बसूयात आणि मग लगेच निघूयात हवं तर. करेक्ट. तसंही जानू आपल्या सगळ्यांची खूप चांगली मैत्रीण होती. ती गेल्यानंतर आपल्याला एका क्लोजरची गरज आहे आणि या शोकसभेला जाऊन ते मिळेल असं मला वाटतं. त्यासाठी तरी आपण जाऊया. ऍक्च्युअली इज राईट. काका, बहिणीचा विषय काढल्यावर एवढे का चिडले? काही घडलंय का या घरात?
तनू हो सई आले. सई पण ना, तनूशिवाय तिचं पानच हलत नाही. वडापाव वाढलेत म्हणजे तुम्ही चहाही ठेवाल असं गृहीत धरतो आम्ही. हो हो आणते. आई आलो ग. ये. बरं बाबांना चहा हवा ऐकलंस ना? हो हे काय करते. पण मी काय म्हणतो, तू चहा टाक, तोवर मी हे प्लेट्स घेऊन जातो. अरे कशाला, आता आलायस, आधी फ्रेश हो मग काम कर. अगं उलट रिलॅक्स होऊन आलोय. कसा गेला रे आजचा दिवस? मस्त गेला. छान वाटलं बाहेर जाऊन. त्या जयंतचं तोंड बघावं लागलं नाही आणि जान्हवीच्या विचारातून थोडा काळ बाहेर पडलो. शोकसभेची जाहिरात. हा जयंत इतक्या खालच्या थराला गेला की याच्यामुळे जान्हवी गेली असून सुद्धा हा निर्लज्जपणे वर्तमानपत्रात शोकसभेची जाहिरात देतो आणि जानूच्या मित्रमैत्रिणींना गोळा करतोय. हे मी नाही सहन करू शकत जयंत. या जानूच्या शोकसभेला मला जायलाच हवा. मग त्या जयंतला तोंड द्यावं लागलं तरीही चालेल. कॉफी. मला वाटतंय मी विचार करूनच एवढी पुस्तकं आणली. तो आता शांतपणे वाच, आरामात कॉफी पी. मी डिस्टर्ब नाही करणार. हे सगळं असं कसं काय जमतं हो तुम्हाला? आणि ते कळून घ्यायचं असेल तर मला कुठलं पुस्तक वाचावं लागेल? त्यासाठी ना डोळे वाचावे लागतात. अरे एवढी पुस्तकं आणताना पूर्ण विचार केला नव्हता वाटतं मी. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.